मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होणं म्हणजे ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात पोहोचणं. जर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला तर चक्कर येणं, विस्मरण, थकवा, डोकेदुखी, स्ट्रोकचा धोका वाढणं अशी लक्षणे दिसतात. तेव्हा चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे. त्यातील पहिली महत्त्वाची सवय म्हणजे दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चाला. वेगाने चालल्यामुळे हृदयाचं पंपिंगची क्षमता वाढते, रक्ताभिसरण सुधारतं आणि मेंदूपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो. विशेषतः सकाळी ताजी हवा मेंदूसाठी उत्तम असते. आठवड्यात किमान 5 दिवस चालण्याची सवय लावा. प्राणायाम करा आणि श्वसन क्रिया. योगातील काही प्रकार विशेषतः मेंदूसाठी खूप फायदेशीर आहेत, जसं की अनुलोम विलोम, भस्त्रिका, कपालभाती, भ्रामरी. हे नियमित जर तुम्ही केलं तर ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, ताण कमी होतो आणि आपला मेंदू नेहमी सक्रिय राहतो. दुसरी सवय म्हणजे रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवणारा आहार. तुमच्या आहारामध्ये ओमेगा 3 असलेले पदार्थ जसं की अक्रोड, जवस यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या जसं की मेथी, पालक, बीट. बीट रक्तप्रवाह वाढवतं, डाळिंब रक्त शुद्धी करतं, हळद दाह कमी करते आणि लसूण ब्लॉकेजेस कमी करतं. तर काय टाळावं? तर जास्त तळलेले पदार्थ, साखर, मैद्याचे पदार्थ, जास्त मीठ शक्यतो टाळा. चौथी महत्त्वाची सवय म्हणजे पुरेसं पाणी प्या. शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली तर रक्त घट्ट होतं, त्यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. ताणतणाव कमी करा. तणावामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ताण कमी करण्यासाठी ध्यान, शांत संगीत ऐका. आवडता तुमचा छंद जोपासा. निसर्गामध्ये वेळ घालवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 तासाची गाढ झोप घ्या. झोपेत मेंदू स्वतःची दुरुस्ती करतो. झोप अपुरी असेल तर रक्तदाब वाढतो आणि मेंदूवरील ताण वाढतो. 7वी महत्त्वाची सवय म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान टाळा. सिगारेटमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. BP, साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्या खराब होतात. मधुमेहामुळे रक्त घट्ट होतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ब्लॉकेजेस तयार होतात. वर्षातून किमान एकदा तपासणी करा. योगासने करा, जसं की सर्वांगासन, भुजंगासन, ताडासन, पद्मासन. ही आसने रक्तप्रवाह सुधारतात आणि मेंदूला सतत सक्रिय ठेवण्याचा यांचा खूप मोलाचा वाटा असतो. त्याचप्रमाणे वाचन करा, लेखन करा, कोडी सोडवा, नवीन गोष्टी शिका. यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन तयार होतं आणि रक्तप्रवाह सुधारतो. त्याचप्रमाणे सकाळचा सूर्यप्रकाश व्हिटॅमिन D आपल्याला मिळवून देतो. त्यामुळे सकाळचा सूर्यप्रकाश घ्या. जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांकडे नक्की जा, जसं की अचानक चक्कर येणं, एका बाजूला कमजोरी दाखवणं, बोलताना अडखळणं, दृष्टी धूसर होणं, डोकेदुखी आणि ही लक्षणे नक्कीच स्ट्रोकची असू शकतात. तेव्हा तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. त्यामुळे चालणं, योग, संतुलित आहार आणि नियमित तपासणी अत्यंत गरजेची आहे. तेव्हा यासारख्या तुम्ही चांगल्या सवयी जर लावल्या तर नक्कीच तुमच्या मेंदूचा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि एकंदरीतच आपलं शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते. तेव्हा या चांगल्या सवयी नक्कीच लावा.